नमस्कार मैत्रिणींनो, आज अळूची पाने आणलेली आहेत. चला तर मग अळूवडी करायला घेऊ. तर यासाठी अळूची पाने स्वच्छ घेऊन धुवून घेतली आणि त्यात हिरवी मिरची, लसूण भरपूर असा, त्यात जिरे, आलं, कोथिंबीर असं वाटण करून घेऊया. अजून त्यात टाकण्यासाठी मी जिरं भरपूर टाकलं, लसूण जास्त टाकला. याचं वाटण केलेलं किती छान दिसतं बघा. त्यात चिंच आणि गूळ भिजत घातले. 2 वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जेवढी पानं आहेत त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता. मी 2 वाट्या घेतलेले आहे. हे सर्व मिश्रण बेसनमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि चिंच आणि गुळाचं पाणी केलं ना, त्याच पाण्यात माझं हे भिजून पण झालं. तेवढंच पाणी, जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच पाणी लागलेलं आहे. जास्त पाणी घ्यायची गरज लागलेली नाही बघा. हळद, मीठ, टाकलेलं आहे. हे सगळं मिश्रण करून घेतलं. जास्त घट्ट पण नाही करायचं, म्हणजे पानाला व्यवस्थित लागलं जाईल. हे असं, त्याच्यामुळे चांगले उकडले जातात पानं. तुम्ही पानाची कसे करता? मी एक मोठं पान घेतलं आणि त्याच्यावर छोटी छोटी थर लावून घेतले पानांचे. व्यवस्थित लावून घेऊया, म्हणजे रोल बनवता येतं व्यवस्थित. जास्त तेलकट होईल म्हणून मी तळत नाही आहे. मला अशा आवडतात. तुम्हाला जर तळायचे असतील ना तर तळून पण छान होतात. मी वर फोडणी टाकणार आहे म्हणून मी अशा चुकडून घेतल्यात, नाही तर मी त्या वाटणमध्येच तीळ पण घालत असते. जर तळायचे असल्या तर तुम्ही तीळ अगोदर घातलं तरी चालेल. बघा, असे रोल करायचे, म्हणजे छान वड्या पडतात. तुम्ही कसं करता कमेंट करून सांगा मला. याला उकडायला टाकले. थोडंसं तेल लावायचं, म्हणजे चिकटलं जाणार नाही. बा किती छान उकडल्या गेल्यात. हे उकडलेले छान होतात. एकदम सोपं आहे करायला, जास्त वेळ पण लागत नाही आणि छान पण लागतात, झणझणीत. हिरव्या मिरच्याचं आवडतं मला म्हणून मी हिरव्या मिरच्या टाकल्या. तुम्हाला जर लाल चटणी टाकायची असली तरी लाल चटणी टाकू शकता. छान वड्या झाल्यात. त्याच्यावर फोडणी टाकायची. तुम्हाला तळायची असलं तर तळू शकता. मी तिळाची फोडणी टाकली. बघा कसं दिसतं आता. छान पण लागतं. तुम्हाला आवडलं तर कमेंट करून सांगा छान आहेत म्हणून, किंवा काय ह्याच्यात राहिलं असलं तरी सांगा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. अळूवडी कशी झाली ती सांगा, तुम्ही पण करून बघा. अजून एकदा सांगते, कशी झाली ती सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यावर खोबरं पण टाकलं तर खूप छान लागतं, खोबरं आणि कोथिंबीरने. धन्यवाद.